या ठिकाणी मी इथं फुल थाळी दाखवलेली आहे. तर सर्वात आधी वरण, पुरीबरोबर खाल्ली जाणारी झणझणीत अशी बटाट्याची भाजी, नंतरनं व्हेज पुलाव आणि पुऱ्या एकदम टम्म फुगून त्याच्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. जेणेकरून स्टेप बाय स्टेप मी इथं व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर या ठिकाणी मी इथं 15 लोकांसाठी ही रेसिपी बनवलेली होती किंवा थाळी बनवली होती. तीच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व साहित्य आणि कृती समजून जाईल. नमस्कार, टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी इथं टोटल 1.5 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता. तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही पीठ पण कमी जास्त करू शकता, पण मी 1.5 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे 15 लोकांसाठी. 4 चमचे मीठ वापरलेलं आहे. त्याच्यानंतरनं पुरीला थोडासा लालसर रंग यावा त्याच्यासाठी मी इथं साखर घेतली 4 चमचे. तर या ठिकाणी मी इथलं जे आपला रेग्युलर रवा असतो ना, जाड बारीक कोणत्याही रव्याचा वापर करू शकता. तर अर्धी वाटी रवा घेतला, म्हणजे जेवढं आपण साखर आणि मीठ घेतलेलं ना त्याच्या डबल, म्हणजे 8 चमचा मी इथं रव्याचा वापर केला आहे. रव्यानं ना पुरी जी आहे ते तेलकट होत नाही किंवा उशीरपर्यंत ती खुसखुशीत राहते. त्यानंतर ना 2 मोठ्या चमच्याने मी इथं तेलाचं मोहन घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे पूर्णपणे पिठाला रवा, साखर आणि मीठ वगैरे तेल सर्व लावून घ्यायचं आहे. तर इथं लावून झालेलं आहे. पाण्याचा वापर इथं मी आवश्यकतेनुसार करते. पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. ज्या प्रकारे आपण कणिक मळतो चपातीसाठी वगैरे, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे, कारण पुरीसाठी जे आहे ते थोडं घट्ट पीठ लागतं. मऊ मळायचं आहे, पण थोडंसं घट्ट मळायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथं कणिक मळून घेतलेली. याच्यावरती एखादं झाकण वगैरे ठेवायचं आहे, तर मी बाऊल ठेवलं आहे आणि हे अर्ध्या तास असंच आपण साईडला पीठ भिजायला ठेवूया. पीठ भिजते तोपर्यंत वरण करण्यासाठी 3 ग्लास मी इथं पाणी घेतले, म्हणजे 750 ml पाण्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्येच अर्धा चमचा हळद टाकूया. डाळ उतू जाऊ नये त्याच्यासाठी मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. तेल टाकलंय, हळद टाकली आहे. त्याच्यानंतर ना 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे मोठ्या वाटीने, म्हणजे बरोबर पाव किलो तुरीची डाळ आहे. ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर ना मिक्स करून घेऊया. डाळीला एखादी उकळी वगैरे येऊ द्यायची, म्हणजे डाळ उतू जाणार नाही. कुकरचं टोपण लावूया आणि गॅस मीडियमवरती करून याला 4 शिट्ट्या करायच्यात. 4 शिट्ट्या झालं की लो फ्लेमवरती करून एक 5 मिनटं ठेवून टाकायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे. तर 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर एक 2 मिनटं मी गॅस असाच ठेवला होता बारीकवरती आणि कुकर थंड करून घेतला. तर इथं आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजली गेलेली आहे. तर याला आता आपण रवीनं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे वरण छान प्रकारे होतं किंवा एकत्रितपणा येतो. तर अशा प्रकारे रवीने मी डाळ घोटून ठेवली. तर हे कुकर जे आहे ते आपण साईडला ठेवूया आणि वरण फोडणी देण्यासाठी कढई ठेवली आहे, याच्यामध्ये टाकूया. मोठ्या चमच्याने मी इथं 2 चमचे तेलाचा वापर करते. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की थोडे जिरे टाकायचे. तर त्याच्यामध्येच 8 ते 10 कढीपत्ताचे पाने टाकायचे. हिरवी मिरची चवीनुसार कमी जास्त करू शकता. मी 4 हिरवी मिरची घेतल्यात बारीक चिरून, ते टाकते. सर्व परतून घेऊया आणि यामध्येच चवीपुरतं मिठाचा वापर करते, म्हणजे 1 चमचा मीठ मी स्टार्टिंगला टाकलं आहे, नंतर ना प्रमाणानुसार आपण कमी जास्त करणार आहोत. तर याच्यामध्येच जी डाळ शिजवून घेतली होती ती टाकायची. 1 ग्लास मी इथं नॉर्मल पाण्याचाच वापर केलेला आहे. तर पाणी तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. परत एकदा मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे जे वरण आहे एक 5 ते 6 मिनटं लो फ्लेमवरती मी इथं शिजवून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी इथं लसूण माझ्याकडून राहिला गेला होता, त्याच्यामुळे 1 चमचा तेल घेतलं होतं, जे नॉर्मल पोह्याचा चमचा असतो ते. त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून वरून फक्त मी तडका दिलेला आहे. ते माझ्याकडून स्किप झालं होतं. तर वरण चांगल्या प्रकारे शिजलं गेलं आहे. थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली. तर बघू शकता दाटसर असं आपलं वरण शिजलेलं आहे. तर आपण हे गॅस बंद करून साईडला काढून घेऊया. या ठिकाणी आपण जी बटाट्याची भाजी करणार आहोत किंवा पुलाव बनवणार आहोत, त्याच्यासाठी आपण एकत्रच मसाला तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली
आलं घेतलेलं आहे 2 इंच बारीक चिरून. 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर हे टाकून थोडंसं जाडसर असं वाटण करायचंय, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर अशा प्रकारे मी इथं वाटण करून घेतलेलं आहे. तर आता सर्वात आधी भाजी करून घेऊया आपण. तर बटाट्याची भाजी करण्यासाठी 4 मोठे चमचे मी तेलाचा वापर करते. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकली. मोहरी तडतडू द्यायची. त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकूया. जिरे मोहरी तळी गेली की त्यामध्ये 10 ते 12 मी कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. यामध्येच 5 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चॉपरला चॉप करून घेतलेले आहेत. कांद्याचं शक्यतो तर प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचंय जेणेकरून भाजीला दाटसरपणा येईल. तर कलर चेंज होईपर्यंत एक 4 ते 5 मिनिटं मी कांदा परतून घेतलेला आहे. याच्यामध्ये 6 टोमॅटो मीडियम साईजचे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत. हे पण तुम्हाला हवा असेल तर ग्रेव्ही पण करू शकता. टोमॅटो टाकल्यानंतर ना आपण जो आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली त्यातला थोडासा मसाला यामध्ये टाकते आणि बाकीचा आपण भातासाठी वापरणार आहोत. तर एखादा मिनिटभर याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. चवीनुसार मीठ टाकते म्हणजे 1.5 चमचा मीठ. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा काळा तिखटाचा वापर करते. थोडीशी हळद घेते म्हणजे अर्धा चमचाला कमी हळदीचा वापर करायचा आहे. सर्व मसाला परतून घेऊया. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला. मसाला व्यवस्थित असा मीडियम गॅस करून परतून झाला की त्यामध्ये 1 चमचा गरम मसाल्याचा वापर करते. तर सर्वच मसाले परतून झालेले आहेत. यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाण्याचा वापर करते. याच्यावरती प्लेट झाकूया आणि 2 मिनिटं हा मसाला शिजवून घ्यायचे म्हणजे छान असं ग्रेव्ही सारखं होईल आणि कलर येईल. मसाला शिजला गेलेला आहे. तर बघू शकता कलर वगैरे सर्व एकत्रित छान असं शिजलं गेलंय. यामध्ये टाकण्यासाठी मी इथं 9 बटाटे घेतलेत म्हणजे 1 किलो बटाटे शिजवून वरचे जे साल असतात ते काढून घेतलेले आहेत. तर हे परफेक्ट प्रमाण झालं होतं. तुम्ही तुमच्या हिशोबाने बटाट्याचा वापर करू शकता. तर आपल्याला पूर्णपणे बारीक करायचे नाही किंवा मोठे ठेवायचे नाही. अशा प्रकारे हाताने मॅश करायचे म्हणजे भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील. तर सर्व बटाटे सेम याच प्रकारे मी इथं मिक्स करून घेतलेले आहेत. एकदा चाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. याच्या आधी पण मी फुल थाळीचा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण एकदा नक्की बघा. तर सर्व मिक्स झाल्यानंतर ना या ठिकाणी मी इथं 3 ग्लास म्हणजे पाऊण लिटर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थोडंसं पाणी तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी शेंगाचं कूट घेतलेला आहे 3 चमचे. सर्व मिक्स करून घेऊया आणि ही भाजी एक 5 ते 7 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे. तर इथं जवळपास 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. छान अशी दाटसर भाजी शिजली गेलेली आहे. गॅस बंद केला आहे मी. कोथिंबीर टाकूया. तर बघू शकता कशा प्रकारे आपली पुरी भाजीसोबत ही भाजी तयार आहे. तर आपली भाजी पण तयार झालेली आहे. तर आता आपण भाताच्या तयारीला घेऊया. तर पुलाव करण्यासाठी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये आवडीप्रमाणे खडे मसाल्यांचा वापर करू शकता. तर मी इथे 1 तमालपत्री, त्यानंतर जिरे 1 चमचा, काळे मिरे 4 आणि लवंग घेतलेले आहेत 3. हे मसाले चांगल्या प्रकारे तळू द्यायचे. त्याच्यामध्येच मीडियम साईजचे 7 कांदे एकदम पातळ उभे चिरून घेतलेले ते टाकते. यामध्येच चवीनुसार आता आपण 2 हिरवी मिरचीचा वापर करते. हे सर्व कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. तर अशा प्रकारे आपला कांदा पण लालसर रंग येईपर्यंत मी इथं परतून घेतलाय. तर याच्यामध्येच टाकण्यासाठी टोमॅटो घेतलेले आहेत. तर मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत. थोडंसं मीडियम साईजमध्ये कापून घेतलेले आहेत. एकदम बारीक वगैरे पेस्ट करायची नाही. थोडंसं मीडियम साईजमध्ये चिरून घ्यायच्यात. त्यानंतर 3 बटाटे वरचे साल काढून ते पण मीडियम साईजमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. हिरवा वाटाणा घेतलेला आहे 1/3 वाटी म्हणजे पाव किलो हिरवा वाटाणा आहे. आपण जे वाटण करून ठेवलं होतं साईडला ते टाकायचं आहे आणि याचा कच्चापणा जाईपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं हे सर्व परतून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 मिनिटं तरी परतून घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीपुरतं म्हणजे 2 चमचा मिठाचा वापर करते. अर्धा चमचा हळद टाकूया. 1 चमचा लाल तिखट,
1 चमचा काळं तिखट आणि त्याच्यानंतरनं गरम मसाल्याचा वापर केला 2 चमचा. तुम्हाला हवा असेल तर बिर्याणीचा मसाल्याचा पण वापर करू शकता. सर्व मिक्स करून घेऊया. अगदी स्टेप बाय स्टेप मी पूर्ण रेसिपी इथं शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मसाला परतून झाला की यामध्ये 1 किलो तांदळाचा वापर करणार आहे. त्याच्यासाठी 1.5 लिटर पाण्याचा वापर करते, म्हणजे 6 ग्लास पाणी आहे. 1 किलो तांदळासाठी 1.5 लिटर पाणी. तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी इथं तांदूळ धुवून घेतलेला आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. म्हणजे 6 ग्लास पाणी आहे आणि 4 ग्लास तांदूळ आहे, 4 केलेलं आहे. तुम्ही कुठलं तांदूळ वापरता त्याच्यावरती पण पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. तर तांदूळ टाकल्यानंतर ना सर्व मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये मी इथं 1 वाटी कोथिंबीर घेतलेली, बारीक स्वच्छ धुवून चिरून घेतलेली, तर ती टाकते. थोडंसं कोथिंबीरचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपला जे पुलाव आहे ना ते वरून दिसायला खूप छान होतं आणि चवीला पण चांगला लागतो. कुकरचं टोपण लावूया आणि गॅस मिडियमवरती करून 3 शिट्ट्या करायच्या. 3 शिट्ट्या झालं की गॅस आपल्याला लो फ्लेमवरती 5 मिनिटं ठेवायचे. आणि इथं मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 3 शिट्ट्या झालं की 5 मिनिटं ठेवून पूर्णपणे कुकर थंड करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला पुलाव तयार आहे. तर हे शिजलाय का नाही ते चेक करूया. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला इथं व्हेज पुलाव पण तयार आहे. याच्यानंतर ना आता आपण पुऱ्या लाटण्यासाठी घेणार आहोत. तर या ठिकाणी जवळपास 30 ते 35 मिनिटं झालेले आहेत. पीठ पण छान असं भिजलं गेलेलं आहे. त्याच्यावर अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते पीठ जे आहे ते मऊ होईल. फक्त एवढंच की आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे. आपण रेग्युलर जे चपातीला मळतो त्या प्रकारे मळून घ्यायचं नाही आहे. तर अशा प्रकारे बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ मळलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडे छोटे मीडियम साईजचे उंडे करायचे. ज्या प्रकारे लिंबूचा आकार असतो ना त्या आकारामध्ये आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. तर मी इथं एकदमच 5 ते 6 गोळे करून घेते. तुम्हाला हवा असेल तर एकच मोठी लाटी लाटू शकता आणि एखादं टोपण किंवा मीडियम साईजचं जर प्लेट असेल त्याच्याने आकार दिला तरी चालेल. तर मी इथं 6 गोळे करून घेतलेले आहेत. राहिलेल्या पिठावर परत एकदा झाकण ठेवून आपण हे पीठ साईडला ठेवून टाकू. तर या ठिकाणी मी इथं पुरीला लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा पिठाचा गोळा मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर डायरेक्ट तसंच लावू शकता, लाटू शकता, पण मी इथं थोडंसं पिठाचा वापर करते कारण ते पोलपाटला चिटकतं म्हणून. आपल्याला ही लाटी जी आहे ते जास्त मोठी करायची नाही किंवा जास्त पातळ करायचं नाही. थोडंसं मीडियम साईजमध्ये रेग्युलर जे आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं. तर याचा थिकनेस तुम्हाला दाखवते. या साईजमध्ये ठेवायचे आणि मीडियम साईजचा आकार करायचे. तर सेम याच प्रकारे अजून एक तुम्हाला लाटी लाटून दाखवते. जर रवा आणि साखरेचा वापर नक्की करा आणि एवढंच की प्रमाणामध्ये जर केलात ना अजिबात पुऱ्या बिघडत नाही आहेत. तर मी इथं 6 लाटी लाटून घेतलेल्या आहेत, पुऱ्या लाटून घेतल्यात. तेल जास्त गरम करायचं नाही किंवा एकदम नॉर्मली पण ठेवायचं नाही. पीठ टाकल्या वरती येईल अशा प्रकारे हे तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि गॅस जो आहे तो हाय फ्लेमवरती ठेवूनच आपल्या पुऱ्या तळायच्यात. तर गॅस मोठा आहे, पुरी सोडायची आणि झाऱ्याच्या साहाय्याने अशा प्रकारे प्रेस करायचं आहे. तर ही एक ट्रिक आहे. जर पुरी फुगत नसेल ना अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने वरून प्रेस करायचं आहे, आपोआप पुरी फुगते. तशी पण फुगते आणि झाऱ्याच्या साहाय्याने पण फुगते. ही ट्रिक जर पुऱ्या फुगत नसेल ना एकदा नक्की वापरून बघा. तर एखादा मिनिटभर चांगल्या प्रकारे आपली पुरी तळून घ्यायची. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पण तळायचं आहे, पण गॅस आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवूनच तळून घ्यायचं आहे. आणि ही पुरी तळली गेली की वरती काढून घेऊया. तर बघू शकता एकदम कलर वगैरे कशा प्रकारे आहे, टम्म अशी आपली पुरी फुगली गेलेली. तर ही आणि पुरी काढल्यानंतर ना परत एकदा दुसरी पुरी सोडेपर्यंत मी गॅस लो फ्लेमवरती केला होता आणि परत मोठा गॅस करून ही पुरी तळून घेतली. अशा प्रकारे बाकीचे पण राहिलेले आपण पुऱ्या सेम याच प्रकारे तळून घेणार आहोत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपलं इथं वरण तयार आहे. त्याच्यानंतर झणझणीत आणि दाटसर अशी त्याच्याबरोबर खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी, व्हेज पुलाव आणि टम्म असे फुगलेले पुरी तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. पूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी, आपला व्हेज पुलाव, पुरी ठेवते याच्यामध्येच.
तर या ठिकाणी मी इथं स्वीटमध्ये जलेबीचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आपली फुल थाळी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.